नमस्कार मित्रांनो, DIT चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत। आपल्या ह्या चॅनलमध्ये आपण दररोज नवीन माहितीचे व्हिडिओ टाकतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रम्प पुतिन झेलेन्स्की बैठक यांच्यावर चर्चा करू। ट्रम्प पुतिन शिखर परिषद 15 ऑगस्ट 2025 ला ऑलरेडी झाली आहे। इथे ट्रम्प आणि पुतिन यांनी रशिया युक्रेन युद्धावर चर्चा करण्यासाठी अलास्काच्या अँकरेज येथे भेट घेतली आणि ही शिखर परिषद 2 तासांहून अधिक काळ चालली, परंतु त्यात युद्धविराम किंवा शांतता करार झालेला नाही। ट्रम्प यांनी या बैठकीला खूप यशस्वी असे वर्णन केले आणि मोठी प्रगती झाल्याचा दावा केला, तर पुतिन यांनी ती वेळेवर आणि अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हटले। युक्रेन संघर्षाच्या मूळ कारणांवर चर्चा झाल्याचे नमूद केले। कोणताही ठोस करार झाला नाही आणि अहवालानुसार पुतिन यांनी युक्रेनचे डोनेस्क प्रदेश सोडावा अशी मागणी केली, जी झेलेन्स्की यांनी नाकारली। आज झेलेन्स्की यांची ट्रम्प यांच्याशी आगामी बैठक होणार आहे। त्यासाठी अलास्का शिखर परिषदेनंतर झेलेन्स्की आज वॉशिंग्टन DC येथे व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी भेटण्यासाठी प्रवास करण्याची घोषणा केलेली आहे आणि या बैठकीत युरोपियन नेत्यांचा समावेश आहे, जसे की UKचे पंतप्रधान स्टारमर, फ्रेंच राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन, जर्मन चान्सलर मर्ज आणि इटालियन पंतप्रधान मेलोनी। युक्रेनसाठी न्याय आणि दीर्घकालीन शांतता यावर चर्चा करणे हा या बैठकीचा उद्देश आहे। युरोपियन नेते रशियाला कोणत्याही संभाव्य सवलती विरोधात झेलेन्स्की यांना पाठिंबा देत आहेत। ट्रम्प यांनी युक्रेनचे नाटोच्या महत्त्वाकांक्षा सोडाव्यात आणि क्रिमिया व इतर प्रदेश सोडावेत या पुतिनच्या मागण्यांशी सुसंगत असलेल्या शांतता करारावर भर दिली आहे। संदर्भ आणि भावना। युक्रेनला वगळून होणाऱ्या वाटाघाटीबाबत झेलेन्स्की यांनी चिंता व्यक्त केली आहे। युरोपियन सहभागाची गरज आणि सुरक्षिततेची हमी यावर जोर दिला आहे। युरोपियन नेत्यांनी झेलेन्स्की यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि रशियावर निर्बंधाद्वारे दबाव टिकवून ठेवण्याचे समर्थन केले आहे। परिणाम, पुतिन, झेलेन्स्की आणि ट्रम्प यांच्यात त्रिपक्षीय बैठक जाहीर झालेली नाही आणि त्याची पुष्टी झालेली नाही। अलास्का शिखर परिषदेत कोणताही ठोस करार झाला नाही आणि आगामी ट्रम्प-झेलेन्स्की बैठकीत युक्रेनच्या भूमिकेवर चर्चा करण्याचे उद्दिष्ट आहे। धन्यवाद। न विसरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विचारासोबत।